गणपती बाप्पा म्हटला की अगदी उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। गणपती बाप्पा आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये पाहायला मिळतो, कधी तो कृष्णाच्या रूपात तर कधी श्रीरामाच्या रूपात। आज आपण ज्या शिवप्रतिष्ठान मंडळात जे आलेला आहोत त्या बाप्पाची मूर्ती अगदी वेगळीच आहे। तर वेगळी म्हणजे कशी, तर आपलं जे इंद्राचं स्वरूप आहे ते बाप्पाला कडनं पाहायला मिळतंय। अगदी हत्तीवर विराजमान झालेला बाप्पा अगदी वज्रास्त्र घेऊन बसलेला पाहायला मिळतो। नेमके या मंडळाला किती वर्ष झाली आहेत? बाप्पाची ही जी कन्सेप्ट आहे, जो इंद्रावरचा बाप्पा आहे तो नेमका तुम्हाला कसा सुचला, कसं काय वाटतं? गेल्या 9 वर्षापासून आपण इथे गणपती बाप्पांचं प्रतिष्ठापना करतो आणि आम्ही दरवर्षी आमच्या मंडळाचा उद्देशच आहे की प्रत्येक वर्षी आपल्याला नवीन नवीन कन्सेप्टमध्ये आपल्याला बाप्पा आपण इथे बघायला भेटेल। पहिल्या वर्षीपासून आता हे 9वं वर्ष आहे। प्रत्येक वर्षी अख्ख्या कोपरखैरण्यामध्ये किंवा नवी मुंबईमध्ये म्हणालात तर वेगळी मूर्ती म्हणून आपल्या मंडळाची एक ओळख आहे। आपण गेले प्रत्येक 9 वर्ष वेगवेगळ्या प्रकारे मूर्तीची इथे स्थापना करतो। यावर्षी आपण इंद्र रूपामध्ये आपण गणपती बाप्पांचं रूप इथे साकारलेलं आहे आणि याच्या मागे आमच्या मंडळाचे सगळे कार्यकर्ते लहानापासून मोठे या सगळ्यांचं ते श्रेय आहे। म्हणजे आम्ही सगळे ठरवतो आणि मग त्या प्रकारे आम्ही ते करत असतो। अगदी गणेशोत्सव म्हटला की मुंबईमध्ये वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो, नवी मुंबईमध्ये वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो। तुम्ही जशी सुरुवात केली मंडळाची तेव्हा गणेशोत्सव कसा सेलिब्रेट केला जात होता आणि आताच्या मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? आता यावर्षी आम्हाला अनेक कमेंट्स आलेले आहेत की जसं मुंबईमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे मुंबईमध्ये आता कॉम्पिटिशन, नवी मुंबईमध्ये तसं कॉम्पिटिशन होत चाललेलं आहे। त्या प्रकारचे देखावे म्हणा किंवा त्या प्रकारची आरास म्हणा, त्या प्रकारच्या मूर्त्या म्हणा, तसं नवी मुंबईमध्ये आता गणपती बाप्पाचं स्वरूप होत चाललेलं आहे। अगदीच म्हणजे बाप्पा हा जो इंद्राच्या स्वरूपात पाहायला मिळतो तो अगदीच लक्ष वेधून घेताना दिसतोच आहे। भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतेच आहे। कॅमेरामॅन विकास खवळेसह मी अंकिता करंगुटकर, पुढारी न्यूज।